फायनली त्रिवेणी संगमला पोहोचलो आपण. फायनली फुल एक्साइटेड. लोकांना सांगेन की मी महाकुंभला जाऊन आलो, पण मी स्वतःला सांगेन स्वतःला की भाई मी महाकुंभ, ते पण 144 इयर नंतर आलेल्या महाकुंभमध्ये जाऊन आलो. आणि मी खूप प्राऊड आहे, म्हणजे मॉम डॅडमुळे की त्यांनी मला एवढं मोठं केलं आणि मी ह्या मुमेंटला इकडे आलो. मंडळी कशात तुम्ही सगळे? तर मला माहिती आहे की तुम्ही सगळे व्लॉग बघितलेच असतील माझे प्रिव्हियसवाले. जर बघितले नसतील हे वाले सगळे तर मग लवकरात लवकर जाऊन बघा आणि AK व्लॉग्सला जाऊन सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे AK व्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला आहे नवीन. तर आज आपण चाललेलो आहोत दिल्ली टू प्रयागराज. तर मी आज तुम्हाला ह्या व्लॉग्समध्ये दाखवणार आहे की मी दिल्ली टू प्रयागराज कसा चाललो आहे. आता दिल्ली टू प्रयागराज कसा चाललो आहे, कारण की आम्ही ऑलरेडीच तिकीट बुक केली आहे एक्झिगोवरून. ते पण ट्रॅव्हल गॅरंटी घेतली आहे, म्हणजे आम्ही सेकंड ACची बुक केली आहे 2280वरती आणि त्याच्यावरती काहीतरी 700 to 800 आम्ही एक्स्ट्रा चार्जेस भरले आहेत फॉर ट्रॅव्हल गॅरंटी. इफ जर ती कन्फर्म नाही होते तर मग आम्हाला त्याच्यातनं रिफंड भेटणार आणि 3x व्हॅल्यूचे कुपन्स भेटणार. ओके, कारण लाईक आमची तिकीटची जी अमाऊंट आहे ना त्याच्या ट्रिपल अमाऊंट आम्हाला आमच्या कुपनमध्ये भेटतात. तर तसे आम्ही 2 बुक केले. तर मग आज 8:30 वाजता त्याची तिकीट कन्फर्म होणार आहे. जर नाही झाली, ओके, इनकेस जर नाही झाली तर आम्हाला रिफंड भेटणार आहे. तर आम्ही इथूनच ISBT बस स्टॉपवरून आहे ना दिल्ली टू प्रयागराजची बस पकडणार आहोत. तर मग आता बघूया की आता वाजले आहेत 8 समवेअर. तर मग अर्ध्या तासामध्ये ना रिलीज होईल लिस्ट चार्ट की नक्की काय आहे काय नाही आहे. जर चार्ट रिलीज झाला तर आम्ही जाऊ न्यू दिल्ली स्टेशनवरती आणि जर कन्फर्म झाली सीट तर न्यू दिल्लीला जाऊ. नाही झाली तर इथेच थांबून आम्ही इथून दिल्ली टू प्रयागराजसाठी बस पाहू. ओके, जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन AK व्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग माझे पुढे बघत राहा आणि माझे प्रिव्हियस ब्लॉग पण लवकरात लवकर बघा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. तर बघूया की आजची जर्नी कशी होती. मी तर प्रयागराजसाठी खूप एक्सायटेड आहे. चला इकडे चाललो. हे आहे ISBT बस स्टॉप दिल्लीचं. खूप मोठं बस स्टॉप आहे. इकडे तुम्हाला ना सगळ्या प्रकारच्या बसेस भेटतील. ओके, बघा इकडे इंडिकेटर पण आहेत खूप सारे. इथून चेकिंग करू शकता बॅग्स वगैरे. ओके, हे सगळं बॅग्स पूर्ण एअरपोर्ट सारखंच बनवलं आहे. पूर्ण एअरपोर्ट सारखंच बनवलं इकडे. इकडे इकडे पूर्ण बसचे तुम्हाला हे भेटतील काउंटर्स असे. आम्ही ऑर्बिट एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड थ्रू गेलेलो. पूर्ण या साईडला पण आहे पूर्ण. इकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता हिअर. त्यानंतर तिकडे पूर्ण ते काउंटर वगैरे आहेत. तिथे प्री बूथ पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे सगळं मोठं आहे हे. हा जो बस स्टॉप आहे ना खूप मोठा आहे, कारण की आम्ही दिल्लीवरून इथे जात होतो ना कटरासाठी, तर आम्ही इकडूनच बुक केलेली बस. मग तेव्हा काही शूट करायला जमलं नाही म्हणून मी आज करतो आहे, कारण की आज आम्ही जाणार आहे दिल्ली टू प्रयागराज. तर मग आज आणि जर तुम्ही दिल्लीला आलात आणि ISBTवरून बस पकडलं तर हे लोकेशन आहे. ह्याचा ॲड्रेस वगैरे मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. सो त्यासाठी डोंट वरी राहा. बाकी खूप मोठं आहे. फक्त आहे ना वॉशरूम जरा शोधावे लागतील. वॉशरूमसाठी खूप हे आहे. बाकी एव्हरीथिंग इज गुड अरेंजमेंट. तुम्ही बसू शकता, लाईक तुम्ही ते शावर पण घेऊ शकता बाहेर. सगळे म्हणजे आणि ते खूप प्रकारच्या वेगवेगळ्या बसेस पण. काशी बस आहे, नेगो बस आहे, इंटरसिटी आहे, लक्ष्मी आहे, कृष्णा आहे, जसं की मी बघतो इकडे. जर तुम्ही ISBTमध्ये आलात ना तर खूप मोठं आहे. फक्त ऑटोवाल्यापासून वाचून राहा आणि ते लोक खूप रेट सांगतात, खूप म्हणजे खूप रेट. ओके, सो द रिअल टाईम अपडेट काय आहे माहिती आहे की आमची तिकीट जी होती ना दिल्ली टू प्रयागराज ती झाली कॅन्सल. ओके, कॅन्सल झाल्यामुळे मग आम्ही केलेली ट्रॅव्हल गॅरंटी. तर ट्रॅव्हल गॅरंटीमध्ये ना आम्ही काहीतरी 650 रुपीज आम्ही पे केलेले एक्स्ट्रा फॉर ट्रॅव्हल गॅरंटी. बट तिकीट कॅन्सल झाल्यामुळे ना आम्हाला रिफंड भेटले
5728 समथिंग अमाऊंट अशी राऊंड फिगर आहे. सो मग टोटल आम्हाला तिकिटांचे पैसे प्लस आमचे जे कॅन्सलेशन अमाऊंट होते 130 रुपीज, तुम्ही स्क्रीनवरती पूर्ण बघू शकता. 130 रुपीज पूर्ण आम्हाला रिफंड भेटला आहे 8000 रुपीज. तर मग आम्ही काय केलं की दिल्ली टू प्रयागराज आम्ही स्वतः कॅश पे केली. ओके, त्याचे काहीतरी आमचे 2000 रुपये झाले, 2500 समवेर. आणि मग त्यानंतर मग आम्ही प्रयागराजवरून मुंबईसाठी बुक केली. जे 5000चे आम्हाला कुपन्स भेटलेले ते कुपन्स आम्ही तिकडे रिडीम केले. ओके, आणि मग वरून आम्ही काहीतरी 4700 रुपीज अमाऊंट पे केले. काहीतरी 11,000 रुपये 12,000 रुपये आमचे प्रयागराज टू मुंबईसाठी. जर तुम्ही तिकीट बुक करत असाल ट्रेनचे वे प्रायर, जरी वे प्रायर करत असाल आणि वेटिंग लिस्टवरती असेल आणि एक्झिगो, मेक माय ट्रिप आणि रेड बस थ्रू करताय, तर मी कन्सर्न हे रेज करेल की तुम्ही ना ट्रॅव्हल गॅरंटी घ्या. कारण की एन मोमेंटला जर तिकीट जरी कॅन्सल होते ना तर तुम्हाला कुपन रिडीम करता येतं. सो ते कुपन तुम्ही 6 डेजमध्ये तुम्ही कुठेही रिडीम करू शकता. अजून मला पॉईंट कवर करायचा आहे की तुम्ही जेव्हाही ट्रेनचे स्पेशल ट्रेनच्या तिकीट बुक करताय ना, तर माझं कन्सर्न हे आहे की तुम्ही ना ट्रॅव्हल गॅरंटी नक्की चूज करा. कारण की फर्स्ट टाईम इन दिस ट्रिप मला एवढं हॅपीली फील होतं आहे ना, कारण की भाई माझी ट्रेनचे तिकीट कॅन्सल झाले आणि मला रिफंड पैसे भेटले. मला हीच तिकीट आहे ना म्हणजे मुंबई टू वैष्णोदेवीची जी होती ना, त्याच्यामध्ये पण मला हेच करायला पाहिजे होतं, ट्रॅव्हल गॅरंटी. पण त्या मोमेंटला मी ट्रॅव्हल गॅरंटी घेतली नाही. पण त्यानंतर म्हणजे अगोदर मग ती तिकीट बुक केली, त्यानंतर मग आम्ही ही बुक केली दिल्ली टू प्रयागराज. आणि आम्हाला वाटलं की लेट्स टेक चान्स अँड लेट्स टेक अ ट्रॅव्हल गॅरंटी ऑप्शन की कसं काय आहे. मग आम्ही ती ट्रॅव्हल गॅरंटीचं घेतलं. बट आज जाऊन मला कळतं आहे की आय एम सो हॅपी की आम्हाला ट्रॅव्हल गॅरंटी घेतल्यामुळे आम्हाला एवढे पैसे भेटले कुपन्स, आणि ते आम्ही लगेच रिडीम केले प्रयागराज टू मुंबईसाठी. तर माझी ही विश असेल आणि विनंती असेल तुमच्यासाठी की तुम्ही जेव्हाही स्पेशली ट्रेनच्या तिकीट बुक करताना तर तुम्ही ट्रॅव्हल गॅरंटी घ्या. इट्स गुड फॉर अस. बस आहे दिल्ली टू प्रयागराज, सिटीलँड ट्रॅव्हल्स करून आहे. ती आहे 10:30 वाजताची. 10:30 ते ती 7पर्यंत आम्हाला प्रयागराजला पोचवेल. तर आता प्रश्न हा पडला की ती नक्की प्रयागराजला कुठे पोचवणार आहे. तर मग बघूया की आपण कसं काय जाणार आहोत आता प्रयागराजला. कारण की जर तुम्ही माझे प्रिव्हियस ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल की मी कसं काय एक्सप्लोर केलं आहे, कसं काय केलं आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये पण बघूया की कशी ही जर्नी असणार आहे. बिकॉज काहीच माहिती नाही की प्रयागराजला आम्ही कुठे उतरणार आहोत. तर मग पुढचा ब्लॉग असंच तुम्ही व्हिडिओज पूर्ण बघत राहा की कसं काय होत आहे. भाई बोलून प्लॅन करून 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 हम जा रहे हैं महाकुंभ फायनल. म्हणजे भाई एवढं प्लॅन केलं, एवढी आयटिनरी बनवली, एवढं डोकं फोड केलं. लिटरली ना माझा हा भाग खूप दुखायचा रोज. म्हणजे आत्ता नाही दुखत आहे. म्हणजे रोज म्हणजे एक वेगळं टेन्शन असायचं की कसं मॅनेज होणार, काय मॅनेज होणार, कोणती बस कितीला घेतली, तर कुठे पोहोचणार, कसं काय करणार. आणि म्हणजे बोलतात ना की हा क्षण आता आलेला आहे की आम्ही दिल्लीला उभे आहोत आणि आम्ही इथून आता बस पकडणार आहोत प्रयागराजसाठी. आणि म्हणजे मी म्हणेल की कोणच नाही समजू शकत की मी काय फील करतो आहे. कारण की मी ह्या प्लॅनमध्ये एवढी मेहनत केली आहे. म्हणजे लिटरली ना मी माझे ब्रेक स्किप केले. आणि फायनली आजचा दिवस आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे प्रयागराजसाठी. अजून म्हणजे मनात भीती आहे की तिकडे गेल्यावरती कसं काय करणार आहे. कारण की आम्ही काय बुक वगैरे केलं नाही आहे. तर मग तिकडे गेल्यानंतर बघूया की कसं काय मॅनेज होणार आहे, कसे रूम भेटणार आहे, कसं आम्ही स्नान करणार आहोत, किती गर्दी आहे. कारण की आम्ही चाललेलो आहोत एंड ऑफ द मंथ आणि आता म्हणजे मोस्टली आता संपायलाच येणार आहे महाकुंभ. तर मग बघूया की तिकडे गेल्यावरती आम्हाला कसे स्टेकेशन भेटत आहेत, कसं आम्ही स्नान करतो, कसे आम्ही मुवमेंट तिकडे कॅप्चर करतो. तर मग मी हेच म्हणेन की तुम्ही असेच पुढे व्लॉग बघा. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे भाई, काय होणार आहे ते बघा. तर मग बघूया. अजून बस आलेली नाही आहे, तर बस आली तर आम्ही बसमध्ये चढू आणि बघू कसं काय. ही याच प्रकारे बस आलेली आहे, ही वाली. आता ह्याच्यामध्ये बसू आम्ही आणि भाई प्रयागराजसाठी निघू. फुल एकदम लक्झरियस. फायनली प्रयागराजसाठी बस भेटलेली आहे. खूप एक्सायटेड आहे. काहीच माहिती नाही. पुढे दादा आणि ताई बसलेत, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन केला
ते म्हणले की आम्ही जे हेल्प करू की कसं काय मॅनेज होणार आहे, कारण की त्यांचे रिलेटिव्स अगोदर तिकडे राहतात. तर मग बघूया की कशी ही जर्नी होणार आहे दिल्ली टू प्रयागराजची. एक्साइटेड फायनली. मे बी रात्री आपण 8, 8:30, 9पर्यंत पोहोचू प्रयागराजला. आता आम्ही झोपलेलो, म्हणजे मी एवढा गार झोपलेलो ना, लिटरली मी सेटवरती बसून स्वप्न बघतोय की मी एका ट्रिपवरती चाललो आहे, मी एक मोलकरण आहे, अशी माझे स्वप्न असतात. मी झोपलो आहे आणि मी ज्यांच्याबरोबर पिकनिकला चाललो आहे ना, तो सर आहे, तो त्याच्या बापाला एकदम हे करतो, पण तो त्याच्या सासऱ्याला म्हणजे त्याच्या बायकोचा नवरा आहे ना, त्याला तो खूप खुश होतो, स्वतः त्याच्या बापाला हे प्रेम नाही करत. हे अशी सगळी स्वप्न बघतोय मी लिटरली. झोपेत अंग दुखते, बॉडी दुखते ट्रॅव्हलिंगमुळे. आता बसमध्ये आहेच, 9पर्यंत पोहोच. आता बघू कुठे थांबवतोय हा माणूस. तर आम्ही ट्रॅव्हल घेतले आहे सिटी लाईन ट्रॅव्हल्सकडून. आहे चांगली आहे, पण फक्त जरा स्लो आहे. 10:16 निघणार होतो समवेअर, पण लेट केलं. 10:40 झालं आणि आता पण खूप स्लो चालवतो आहे. तर बघूया आपण कधी पोचणार आहोत. रिअल टाईम अपडेट आहे. वाजले तिकडे होते 8 आणि आत्ताशी आम्ही कानपूरला पोचलो आहे. तिथून अजून 5 तासाचा प्रवास आहे. तर बघूया. ट्रॅफिक आहे खूप इकडे पुढे. आज 21 तारीख आहे आणि ट्रॅफिक आहे. आता हे माहिती नाही की हे ट्रॅफिक नक्की कसलं, तर मग बघूया. आणि आमचं ना स्टेचं पण कळत नाही की काय करणार आहोत, कारण की समजतच नव्हतं की कुठे बुक करायचं, काय बुक करायचं. तर मग आता मी तिथून उतरू ना खाली, तर मग खाली उतरल्यानंतर मग बघूया की कसं काय मॅनेज होतं. ओके, सो वाजलेत रात्रीचे 2:15 आणि बसवाल्याने आम्हाला उतरवलेलं 1 वाजता. सासून बायपासला हायवेच आहे, तिकडून आहे 16 किलोमीटर्स टू. आता ह्याने ना आम्हाला चिनीमिली असं काहीतरी प्लेस आहे तिकडे सोडलं आहे. आणि मग इकडून आता तो बोलतो की 3 किलोमीटर आतमध्ये चालत जायचं आहे. तर मग आता बघूया की कसं काय मॅनेज होणार आहे, कारण की आम्हाला लिटरली 3 वाजत, म्हणजे 2 तास आम्ही कारमध्ये होतो 8 जण. तर भैयाने मग 200 रुपये घेऊन आम्हाला इथे पुढे सोडलं आहे. मग आता इथून मग आम्ही आतमध्ये बघू की कसं काय करणार आहे. अर्ध्या जणांनंतर स्टेसुद्धा बुक केला, बट त्यांना स्वतःला आयडिया नाही की तिकडे कसं जायचं आहे. सो आता बघूया. आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच बुक केलं नाही आहे, तर मग स्टील की कसं काय होणार आहे. आता अरियल घाट पण दुसरीकडे, आम्ही संगम घाटाच्या या साईडला आहे, अरियल घाट त्या साईडला आहे. तर मग आता बघूया की कसं काय मॅनेज होणार. रात्रीचे 3 वाजलेत. तर लेट्स सी की आता आम्ही सगळे, म्हणजे आता ओळख तर झाली आहे, ओळख झाल्यामुळे आता बघूया की आम्ही कसं मॅनेज करू. तर मग बघूया की कसं काय आहे ॲडव्हेंचरस ट्रिप आहे.
वो बढ़िया काम किया है। ट्रॅव्हलिंग खूप आहे म्हणजे बसवरून मग आम्ही कार केली, कार नंतर मग आता रिक्षा केली आहे, रिक्षा करून आता मग परत 1 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे पुढे आहे. बघूया. हा ब्रिज मी पूर्ण रील मध्ये बघितलाय. ओव्हर हाईप ब्रिज आहे. फायनली आम्ही पोचलो आहोत ऐरावत द्वारच्या जवळ. ओके, भैयाने सोडलं आहे आणि माझ्या बॅक साईडला आहे गंगाची पूर्ण घाट आहे, गंगाची घाट आहे आणि त्या साईडला पूर्ण आहे त्रिवेणी संगम त्या साईडला आणि गंगा घाट इकडे. तर आम्ही आता इकडे जाणार आहोत. पहिला अंघोळ वगैरे करू, पूर्ण आमचे पाप वगैरे धुवू. ओके, जोगसपाट म्हणजे इकडे जाऊ. इथून तर आतमध्ये 1 किलोमीटर करायचं, चालायचं अजून. तर बॅग वगैरे आहे. मग इथून आम्ही असं चालत पुढे जाऊ आणि अंघोळ वगैरे करू. मग त्यानंतर मग आम्ही तिथून 5 वाजता काहीतरी बोट चालू होईल. मग तिथून आम्ही अरियल घाटला जाऊ. अरियल घाटला गेल्यानंतर कारण की तिकडूनच मग पुढे ना आमची बस पण आहे. 23ला आहे म्हणजे उद्या. आता चालू झाली 22nd. तर मग 23ला आमची बस आहे. तर आम्ही ना अरियल घाटवर जाऊ आणि मग अरियल घाटवरून मग बघू कुठे स्टेकेशन भेटतंय का. मग स्टेकेशन वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ. मग त्यानंतर परत मग संध्याकाळी आम्ही निघू तिकडे. तर मग बघूया. ओके, सो वाजले सकाळचे 4. ओके, कालपासून आम्ही निघालो आहे अमृतसरवरून आणि फायनली पोचलो आहे आता. इथून त्रिवेणी संगम आहे, पीपा पूल म्हणजे पार करायचे. तो पार केल्यानंतर त्रिवेणी संगमला पोचू. मग तिकडे स्नान वगैरे करू. आहे लोक खूप आहेत लोक खूप आहेत. एवढे नाहीत म्हणजे आहेत, नॉर्मल आहे आत्ता तरी. आणि आता कसं विकेंड चालू होणार आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे, तर त्यामुळे अजून गर्दी आहे. तर आज आहे सॅटर्डे, तर काल पण खूप गर्दी होती, आज पण खूप गर्दी आहे. तर आता मॉर्निंगलाच एवढी भीड आहे पूर्ण तिथे पण आहे. आता बघूया की सॅटर्डेला किती असेल आज. तर आत्ताच आम्ही स्नान वगैरे करू सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला. मग त्यानंतर बघूया की कसं काय एक्सप्लोर करतो. म्हणजे सकाळचे 4 वाजले तरी एवढी गर्दी आहे ना, माहिती नाही की लोक नक्की कुठून येतात, काय येत आहेत. पण मी म्हणेन की म्हणजे आता आम्हाला तरी ना बसमध्ये लोक भेटलेत, तर मग आम्ही एक अशी टीम बनवून आहे ना एकत्र चाललो आहे. पण आहे ना म्हणजे तुम्ही जर एकटे येत आहेत आणि 2 जण येत आहेत तर भाई खरंच मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे म्हणजे शोधायला. म्हणजे एकदा जर तुम्ही निघालात तर सगळं भेटून जाईल. बट स्टील त्यासाठीही तुम्हाला मेहनत आणि बोलतात ना एक जज्बा लागेल. कारण की तिथून येताना भाई खूप चालायचं आहे. म्हणजे आम्ही आता तिकडून तेवढं चालत इथपर्यंत आलो आहे. आता इथून 12 की 13 पूल नंबरच्या इथे जायचं आहे. पण तिथून आम्हाला परत तेवढं पुढे तिथपर्यंत चालत जायचं आहे. तर बघूया भाई कसं होतं. नाही हा नाहीची आहे.
भीड बघताय. ही ट्रॉली घेऊन आलोय मी. ही ट्रॉली लोकांनी एवढं म्हटलं की फक्त बॅकपॅक घेऊन या, बॅकपॅक घेऊन या, बट नाही भाई, हम तो सुधरेंगे नहीं. जिधर जाएंगे वहाँ पे कांड तो करेंगे. 10 किलोमीटर मी ती ट्रॉली खेचत आलो. त्याच्या मागचं रिझन काय आहे माहिती आहे की आम्ही विचार केला की बसमध्ये उतरू, हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करू आणि मग आम्ही येऊ स्नानसाठी. पण बसवाल्याने उतरवलं 10 किलोमीटर मागे. मग तिथून कॅब घेतली, मग तिकडून रिक्षा घेतली, मग तिकडून परत 10 किलोमीटर असं चालत आलो. मग तिथून परत 10 किलोमीटर तसं चालत जाणार आहे त्रिवेणी संगमला. खूप दमलो आहे. मी म्हणेल इट्स नॉट इझी फॉर एनीवन. आपका बुलावा है तो आप कैसे भी करके आ जाओगे. पण मी म्हणेन की एकट्याने येणं अवॉइड करा. गर्दी एवढी आहे ना, एवढी गर्दी ना, म्हणजे आम्ही म्हटलं की ब्रह्ममुहूर्ताला जाऊ आम्ही 4:30 वाजता सकाळी, 3 वाजता सकाळी. पण भाई 3 वाजता जी पब्लिक बघाल ना भाई, म्हणजे फेसवर तुम्ही रिॲक्शन फील करू शकता की मी काय फील करते. की म्हणजे नाव असं मला फील होतं की भाई लवकर अंघोळ करतो आणि मी निघतो इकडून. एवढी गर्दी आहे. आणि सगळे संगमकडे चाले. म्हणजे इकडे ना खूप असे घाट बनवले, तिकडे पण लोक अंघोळ करतात. बट मोस्टली लोकांचं काय नाही भाई, संगममध्ये जाऊनच अंघोळ करायचं. मग आता संगममध्ये खूप लोक चाललेत, मी दाखवतो तुम्हाला. ही आहे सकाळची गर्दी. वाजले आहेत 4:30 आत्ता. ते कालपासून आम्ही झोपलो नाही आहे, काही खाल्लं नाही आहे. आणि फायनली गेट तिकडे समोर आहे. अजून 1500 मीटर चालायचं आहे. बघूया कसं काय होतं आहे. फायनली संगमद्वारच्या इथे पोहोचलो आहे. फायनली त्रिवेणी संगमला पोहोचल्या. फायनली बघूया कसं होतंय, काय होतंय. इथपर्यंत तर आलोय, आता पुढचं पण होऊन जाईल सगळं. भाई फायनली संगम स्नान करायला चाललोय. फायनली 17 तारखेला निघालेलो आणि जर्नी आता इकडे आलेली आहे. फायनली भाई फुल एक्साइटेड. म्हणजे एवढंच चाललो आम्ही ना, वरतीट भाई, सिरियसली वरतीट खूप वर्थ. आय एम जस्ट हॅपी.
भाई फायनली आता रूम शोधायचा आहे. रूम अजून शोधला नाहीये आम्ही. रूम शोधायचा आहे. मला खरंच वाटलं नव्हतं की मी महाकुंभला येईल आणि आज मी महाकुंभला आहे आणि मी खूप प्राऊड आहे. खूप प्राऊड आहे. त्रिवेणी संगमला उभा आहे मी. खूप प्राऊड आहे. चलो चलो. ओके सो आता दर्शन झालेलं आहे. तर आता मी चालू आहे बडे हनुमानजीचं दर्शन करायला. आम्ही एवढं थकलोय ना, माणसं बसल्या जागी झोपतायत. भाई ये हमारी टीम. भाई बसल्या जागी झोप येते. बसल्या जागी थक गए. इकडे पुढे आहे बडे हनुमानजींचं मंदिर. इकडे सरळ गेलात ना इकडे आणि हे पूर्ण ते फोर्ट आहे. कुंभ पर्व केवल एक पर्व ही नहीं बल्कि एक तीर्थ का अवसर भी है, जहां लाखों करोड़ों श्रद्धालु कल्पवास के नियमों का पालन करते हैं। पौष पूर्णिमा से लेकर माघ पूर्णिमा तक चलने वाले कल्पवास के दौरान तीर्थालु सांसारिक सुखों को त्याग कर तपस्वी संतों की तरह कुटिया में रहते हैं। उनकी दिनचर्या ब्रह्म मुहूर्त में गंगा स्नान से शुरू हो संध्या वंदना और भजन कीर्तन जैसे आध्यात्मिक कार्यों के साथ रात्रि तक समाप्त होती है। श्रद्धालु उत्खनन करते समय हनुमान जी की एक दिव्य मूर्ति प्राप्त हुई थी, जिसके फलस्वरूप आज यहाँ बड़े हनुमान जी का मंदिर विद्यमान। इस चमत्कार से विस्मयाभिभूत हुए बाबा बाघंबरी ने हनुमान जी की सेवा में अपना जीवन समर्पित कर दिया। आज भी इस मंदिर की देखरेख का कार्यभार बाघंबरी गद्दी ने ही संभाल रखा है। पुराणों एवं अनेक धार्मिक ग्रंथों में वर्णित प्रयाग क्षेत्र के कौशाम्बी का उल्लेख देखने को मिलता है। कौशाम्बी प्राचीन भारतीय शेषनाग के यहाँ पहुंचे और उनसे कहा, हे आदिशेष, मैं यज्ञ करने हेतु इस सृष्टि में एक ऐसा स्थान ढूंढ रहा हूं जो दिव्यता और पवित्रता की दृष्टि से सर्वोत्तम हो। क्या आप मुझे ऐसा कोई उपयुक्त स्थान बता सकते हैं जो सभी तीर्थों में सर्वश्रेष्ठ हो? जगत रचयिता को मेरा प्रणाम। मैं धन्य हूं कि आपने मुझे इस योग्य समझा। क्यों ना आप स्वयं ही सभी पवित्र स्थानों का मूल्यांकन करें। 3 पवित्र नदियों का संगम होगा। इस संगम का भी एक अनूठा महत्व है।
विष के प्रभाव को कोई भी देवता या असुर सहन करने में समर्थ नहीं थे। इस कालकूट विष से सृष्टि का विनाश हो सकता था। इसीलिए इस आपदा से बचाने स्वयं देवों के देव महादेव प्रकट हुए और उन्होंने इस विष का पान किया। ये सब देख मां पार्वती ने विष को भगवान शिव के कंठ तक ही रोक दिया। इस कालकूट विष के प्रभाव से महादेव का कंठ नीला पड़ गया और तभी से उन्हें नीलकंठ के नाम से भी जाना जाने लगा। म्हणेल की म्हणजे आता मी व्हिडिओ वगैरे बघितले, पूर्ण दाखवलं की प्रयागराजबद्दल, प्रयागराजची हिस्ट्री सांगितली आहे. पण मी म्हणेल की हॅट्स ऑफ आहे ज्यांनाही इकडे यायला भेटलं. खूप लकी आहात जे लोक आले. त्याच्यामध्ये मी खूप लकी आहे की मी या एवढ्या पावन बोलतात ना मुवमेंटचा एक सणच म्हणेल की मी इकडे आलो, आम्ही एक्सप्लोर केलं मुवमेंट. जस्ट ग्रेटफुल म्हणजे म्हणेन ना की म्हणजे मी लोकांना सांगेन की मी महाकुंभला जाऊन आलो, पण मी स्वतःला सांगेन स्वतःला की भाई मी महाकुंभ ते पण 144 इयर नंतर आलेल्या महाकुंभमध्ये जाऊन आलो आणि मी खूप प्राऊड आहे म्हणजे मॉम डॅडमुळे की त्यांनी मला एवढं मोठं केलं आणि मी ह्या मुवमेंटला इकडे आलो आहे. म्हणजे त्यांना टेन्शन आहे की हा कसं काय मॅनेज करणार आहे, पण मी आलो आहे. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आले स्टार्टिंगला येताना, पण आम्ही इकडे आलो आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे. लाईक फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलं, खूप म्हणजे माझ्या फॅमिलीने एवढं सपोर्ट केलं. आय एम सो हॅपी की ह्या मुवमेंटला मी इकडे उभा आहे आणि तेही मी एकटा आलो आहे. म्हणजे बोलतात ना की फ्रेंड्स आहे, पण फॅमिलीमधून मी माझं एकटा आलो आहे. सो एवढं लांब येणं इज नॉट इझी म्हणेन. लोकांशी भेटणं, नवीन लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करणं, इट्स नॉट इझी. पण मी खूप ग्रेटफुल आहे की मी इकडे आज आहे बिकॉज ऑफ माय मॉम डॅड, माझ्या फॅमिलीमुळे. आणि मी खूप थँकफुल आहे की मी ह्या सणाचा एक पार्ट झालो, ह्या मुवमेंटचा एक पार्ट झालो आणि मी खूप एक्सप्लोर केलं. खूप मजा आली, खूप मजा आली. आणि मी एक विश करेन की जसं महादेवांनी ह्या मुवमेंटला बोलवलं आहे, 12 वर्षाने जेव्हा परत कुंभ येईल त्या मुवमेंटलाही मी यायचा प्रयत्न करेन आणि बघू तेव्हा कोण कोण येतं. तर मग चला, लय मजा आली, खूप मजा आली. खूप ट्रिप लय भारी होती, खूप भारी होती. याच प्रकारे सगळं दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली, खूप मुवमेंट कॅप्चर केले. आय होप तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर AK व्लॉग्सला. आणि मी तर सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही जर नाही आले असाल तर लवकरात लवकर प्लॅन करा यायचा आणि एक्सप्लोर करा महाकुंभ. ओके, तर मग चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असंच नवीन प्लेसमध्ये. ओके, चलो बाय, टेक केअर. Thank you.